पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल सागर पाटील 70 ब्लॉगमध्ये. तर आज आपण हा डोंगर दिसतोय राईट साईडला समोर, हा चढून वरती जाणार आहोत. तिथे एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये जाणार आहोत. बघूया गाडी चढते का. चढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत कारण गाडी तर चढवली. वरची आमराईत आणलेली गाडी, तर आपलं हिथून चढून त्या बंगल्यापर्यंत जायचं आहे. तर बघूया चला. चढून आलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हा बंगला पडी गया आता. एकेकाली हा बंगला एकदम भारी होता. एवढ्या एरियातला सर्वात भारी बंगला हाच होता. आम्ही लहानपणी इकडे यायचो. तर आपण ह्या बंगल्याच्या मागून वरती गाडी चढवलेली आहे आणि ही धस किती आहे काय ती फक्त चिंचोलीकर आहेत त्यांनाच माहिती आहे. सो तेच अंदाज लावू शकतात तर मी कुठली धस चढून आलो आहे. बघू शकता हा बोंगळा.
त्यावेळी या खिडकीमध्ये देवीची मूर्त होती, चांदीची होती मे बी. तर आम्ही इथं आलो का तिथं दर्शन घ्यायचो, या खिडकीमध्येच असायचे आतमध्ये. आणि इथून हा पूर्ण गार्डन एरिया होता आणि एवढं भारी वाटायचं ना मित्रांनो इथे, एकदम जबरदस्त होतं. आणि आज त्या बंगल्याची परिस्थिती बघा कशी आहे. पूर्ण बंगला एकदम खंडर येऊन बसला आहे. का खंडर झाला, का काय कारण आहे त्याचं, काय काय समजलं नाही. मे बी मालक नसावा या जगामध्ये, त्याच्यामुळे हा बंगला असा वशाड पडलेला आहे. सो एकेकाने एकदम समृद्ध असणारा हा बंगला बघा त्याची आज काय हालत आहे. पैसा प्रॉपर्ट्या सगळी जागेवर राहतात मित्रांनो. तर आपण माणसं जपली पाहिजेत, माणसं जपा. बाकी काय प्रॉपर्ट्या वगैरे आपण काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तर हा जो तुम्ही एरिया बघता इथं मित्रांनो, छोट्या छोट्या फुलांची झाडं होती आणि त्या फुलांवरती फुलपाखरे यायची. आणि त्या टायमामध्ये फुलपाखरं अशी वेगवेगळ्या कलरची असायची. तर ती फुलपाखरं म्हणजे आम्ही इथं आलो की ती अक्षरशः म्हणजे आमच्या हातावर, आमच्या खांद्यावर येऊन बसायची अशी त्या टायमात. एवढा एरिया भारी होता इथला, एवढं प्रसन्न वाटायचं आहे बंगल्यामध्ये. आत्ता बघा पूर्ण पूर्ण खंडर होऊन बसला आहे मित्रांनो, पूर्ण बंगला खंडर झाला. आणि हा आमचं गाव मागं दिसतंय पूर्ण. आणि इथून आपण वरती चढून आलेलो आहेत. तर इथून चढून आलो होतो आपण, तिथून आपण रिटर्न खाली जाणार आहोत. तर चला जाऊया.